सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट। कंत्राटी शिक्षक म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नेमणूक करा। पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे विठ्ठल वनमारे यांनी जिल्हा परिषद सीओकडे केली निवेदनाद्वारे मागणी। सोलापूर जिल्हा परिषद विभागाने कंत्राटी शिक्षक भरणार असून यामध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचारी शासन मान्यता यादीमधील डी.एड व बी.एड पदवीधारकांना तात्काळ कंत्राटी पदावर नेमणूक द्यावा अशा आशयाचे निवेदन घेऊन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब यांना भेटून समक्ष निवेदन दिले। यावेळी शासन अध्यादेश आदेश औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय वेळोवेळी यापूर्वी केलेला जिल्हा परिषदेने पडताळणी यादी यासह विविध कागदपत्रे सादर करून निवेदनाद्वारे मागणी केली आहे। यावर तात्काळ निर्णय घेण्यात येईल असे आश्वासित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब यांनी सांगितले। या शिष्टमंडळामध्ये जिल्हाध्यक्ष साहेबलाल सुभेदार, पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे प्रदेश समन्वयक विठ्ठल वनमारे, हंचाटे, सुरवशे, शिंदे आदी पदवीधर अंशकालीन कर्मचारी उपस्थित होते। आज पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने माननीय नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेबांच्याकडे आज निवेदन सादर केलं असून यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांमध्ये जो शासन मान्यता यादी आहे त्यामध्ये बरेचसे डी.एड बी.एड धारकसुद्धा पात्र उमेदवार आहेत। या लोकांना सोलापूरच्या शिक्षण विभागामध्ये जे दैनिक दिव मराठीमध्ये जी बातमी प्रसिद्ध झाली की या काही शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरण्याचा शासन विचाराधीन आहे, तर शासनाकडचे आलेले आदेश अध्यादेश व माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश तसेच वेळोवेळी उप कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिलेला आदेश या सर्व गोष्टीचा विचार करून व ग्राम विकास विभागाचा जी.आरचा विचार करून आमच्या पदवीधर अंशकालीन कर्मचारीमधील जे डी.एड बी.एड पात्र धारक आहेत त्यांना नेमणूक करावं। यापूर्वी या डी.एड बी.एडची पडताळणी देखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केलेलं आहे आणि त्याची ऑलरेडी यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे आहे। या आमच्या निवेदनाची तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी व कंत्राटी शिक्षक म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या मधील उमेदवारांना भरावी अशी आम्ही मागणी करतो। अन्यथा आम्हाला न्यायालयात असतो डी.एड बी.एड धारकांना घेऊन आम्ही उपोषणाला बसू याची प्रशासनाने नोंद घेतली।